नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपण निफ्टी फिफ्टीमध्ये कोणत्या लेव्हलवरती इंट्राडेमध्ये प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला आज 450 पॉईंटचा फॉल, कंटिन्युअस फॉल आपल्याला बघायला मिळाला. 22,450 वरून निफ्टीने आज 21,900चा लो लावून 22,000 वरती येऊन क्लोजिंग दिली आहे. तर निफ्टी एक अशा लेवलवरती क्लोज झालेली आहे. त्या लेवलवरनं निफ्टीने ऑलरेडी याआधी 2 वेळा एक बाउन्स बॅक दिला होता. तर 21,900 हा निफ्टीसाठी उद्याचा खूप महत्त्वाचा लेवल असणार आहे, कारण याच लेवलवरनं निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला 2 वेळा बाउन्स बॅक बघायला मिळाला आहे आणि आज मार्केटमध्ये एक्सपायरीच्या आधी एक फॉल बघायला मिळाला आहे. त्याच्यामुळे उद्या जर मार्केट 21,850च्या खाली जर ट्रेड करेल तर अजून एक आपल्याला पॅनिक सेलिंग निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. त्याच्यामुळं 21,850 किंवा 21,860 हा जो काही 40 पॉईंटचा जो बँड आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या बँडच्या खाली डेफिनेटली निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला एक पॅनिक मुवमेंट बघायला मिळू शकते. उद्या जर निफ्टी फिफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, 22,000 या लेवलवरती ओपन होऊन सरळ जर 22,040चा जो हाय लागलाय, हा जो लास्टला जो हाय लागलाय, या हायच्या वरती जर निफ्टी ट्रॅव्हल करेल तर नक्कीच आपण 22,040च्या वरती निफ्टी फिफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट्स आपले असतील 22,130 ते 22,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण उद्या ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी थोडीशी डाऊन साईडला येईल, आपण इकडे 45 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे, त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी फिफ्टी थोडीशी डाऊन साईडला येईल आणि कालचा जो लो आहे त्या लोच्या वरती जर उद्याचा लो बनवून जर इथून सपोर्ट घेतला आणि क्लोजिंग पॉईंटच्या वरती म्हणजेच 22,000च्या वरती जर ट्रेड करू लागेल तर नक्कीच आपल्याला इकडे परफेक्ट डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन बघायला मिळू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये आपण 22,000च्या वरती काय करू शकतो, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या कॉलचे टार्गेट जे असतील ते 22,150 ते 22,200 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. ओके, तर हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला. फ्लॅट ओपनिंग नंतर जर 21,850चा लेवल ब्रेक केला तर नक्कीच आपण काय करणार आहे, पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहे. पुटचे टार्गेट जे असतील ते 21,750 ते 21,600 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टी फिफ्टीमध्ये उद्या एक्सपायरीमध्ये बघायला मिळू शकतात. हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा निफ्टी फिफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. उद्या जर निफ्टी फिफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये जो क्लोजिंग पॉईंट आहे तो क्लोजिंग पॉईंट एक सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यामुळं जर गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला अशा प्रकारचा जर पॅटर्न जर बघायला मिळाला तर डेफिनेटली आपण क्लोजिंग पॉईंटच्या वरती काय करणार आहे, निफ्टी फिफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट्स आपले असतील 22,130 ते 22,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी फिफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करेल, ओके, गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी फिफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करेल आणि क्लोजिंग पॉईंट नंतर जर आजचा लो ब्रेक करेल तर डेफिनेटली आपण आजच्या लोच्या खाली काय करू शकतो, 15 मिनिटच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 21,800 ते 21,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. पण त्यासाठी निफ्टी फिफ्टीला गॅप अप ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करावं लागेल. क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करून जर अशा प्रकारचा पॅटर्न बनेल, क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट करून क्लोजिंग पॉईंटचा रिटेस्टमेंट क्लोज करून जर मार्केट डाऊन साईडला येईल तर डेफिनेटली आपल्याला एक एन पॅटर्न सारखा फॉर्मेशन बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये नक्कीच मार्केटमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह मुवमेंट परत एकदा बघायला मिळू शकते. कारण जर आपण लगेच ब्रेकडाऊन जर आपण जर पुटचा ट्रेड घेतला, म्हणजे गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली आली आणि इथे आपण जर पुटचा ट्रेड घेतला आणि मार्केटनं जर इथून सपोर्ट घेऊन अशा प्रकारे अपसाईडची मुवमेंट केली तर नक्कीच आपल्या इकडे स्टॉप लॉस जाऊ शकतो. त्यामुळे गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटनं क्लोजिंग पॉईंटला ब्रेक करू द्या, त्याच्यानंतर क्लोजिंग पॉईंटला रिट्रेसमेंट करून जर खाली येऊन आजचा जो लो आहे 21,900 तो लो जर ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला इकडे परफेक्ट पुट साईडचा सेटअप बघायला मिळू शकतो. इव्हन तुम्ही क्लोजिंग पॉईंट या लेवलवरती पण तुम्ही या झोनवरती पण तुम्ही जर बेरिश कॅन्डलस्टिक जर मिळाले तुम्ही इकडे पण पुटसाठी जाऊ शकता. पण यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिक ओळखता येणं खूप गरजेचं आहे. ओके, तर गॅप अप ओपनिंगची ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे. उद्या जर निफ्टी फिफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर 100 पॉईंट प्लसची गॅप अप ओपनिंग झाली, म्हणजेच 22,150 प्लसची गॅप अप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये माझा जो व्ह्यू असेल तो सेलिंगचाच व्ह्यू असणार आहे. कारण अपसाईडला 22,200च्या आसपास निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतोय. त्यानंतर 22,100 वरती पण आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला
मिळत आहे. त्याच्यामुळे वरच्या साईडला खूप सारे रेजिस्टन्स आहेत, त्या रेजिस्टन्सवरनं मार्केट डाऊन साईडला येण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळं जर 100 पॉईंट प्लसची गॅप अप ओपनिंग झाली तर थोडंसं वेट करा. मार्केटने जर बुलिश कॅन्डलस्टिक दाखवली तर कंटिन्यू आपल्याला अशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. जर 22,100च्या वरती मार्केट जर कंटिन्यूस आपल्याला बुलिश पहिली कॅन्डल जर 15 मिनिटची किंवा 5 मिनिटाची कॅन्डल जर बुलिश असेल आणि त्या कॅन्डलचा जर हाय ब्रेकआउट होत असेल तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. टिल 22,200 ते 22,300 पर्यंतच्या लेवलपर्यंत आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे उद्याच्या गॅप अप ओपनिंग नंतर पहिली कॅन्डल कशी बनते, पहिली जर स्ट्रॉंग कॅन्डल जर बनली, पहिली 5 मिनिटाची जर निफ्टीमध्ये कॅन्डलस्टिक जर स्ट्रॉंग बनली तर कंटिन्यू आपल्याला एक स्ट्रॉंग अपसाईडची रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये पण थोडंसं सावध राहू. पण गॅप अप ओपनिंगमध्ये जर आपली एक रेड कॅन्डल असेल, पहिलीच जर रेड कॅन्डल जर बनली आणि त्या रेड कॅन्डलचा लो जर ब्रेक होत असेल तर आपण इकडे एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. विथ पहिल्या कॅन्डलचा जर स्टॉप लॉस हाय असेल तिकडे आपण स्टॉप लॉस लावू शकतो. पण पहिली कॅन्डल जर खूप मोठी झाली म्हणजे 150 पॉईंटची वरची गॅप अप ओपनिंग होऊन जर पहिलीच कॅन्डल जर 50-60 पॉईंट प्लसची असेल तर आपण जर पहिल्या कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉस लावला तर 50 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे खूप झाला. एक्सपायर दिवशी 50 पॉईंट मार्केट जर रिव्हर्स गेलं तरी आपला अख्खा प्रीमियम तिकडे डिके करू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी तिकडे प्लॅन करायची नाही. पहिली कॅन्डल जर 10-15 पॉईंट किंवा 20 पॉईंटची असेल किंवा मॅक्झिमम 30 पॉईंटची जरी असेल तरी आपण 30 पॉईंटची रिस्क घेऊ शकतो चार्टवरती. ॲट द मनीच्या ऑप्शनने आपण 30 पॉईंटच्या कॅन्डलस्टिकचा स्टॉप लॉस लावून एक पुटचा ट्रेड डेफिनेटली ट्राय करू शकतो. पण त्यासाठी पहिली कॅन्डल खूप महत्त्वाची असणार आहे. पहिली कॅन्डल कशी बनते हे बघणं गरजेचं असेल. पहिली कॅन्डल डोजी बनली तर त्या कंडिशनमध्ये वेट करणंच खूप महत्त्वाचं राहील. ओके, तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. निफ्टी 50मध्ये जर उद्या गॅपडाऊन ओपनिंग झाले तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 21,850च्या खाली माझा जो निफ्टी 50मध्ये व्ह्यू असेल तो कम्प्लिटली निगेटिव्ह व्ह्यू असणार आहे. पुट साईडचा व्ह्यू असणार आहे. 21,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. कॉलचा मी ट्रेड कधी घेईन, कॉलचा ट्रेड मी तेव्हाच घेईन ज्यावेळेस निफ्टी 50 गॅपडाऊन ओपन होऊन गॅपडाऊन जर 21,900 या लेवलच्या वरती होऊन जर क्लोजिंग पॉईंटला ब्रेकआउट करून क्लोजिंग पॉईंटवरती सपोर्ट क्रिएट करेल, इथे सपोर्ट क्रिएट करेल तर मी काय करेन 22,000च्या वरती निफ्टी 50मध्ये कॉलसाठी जाऊ शकते. टार्गेट असेल 22,100 ते 22,150 पर्यंतचे टार्गेट्स मला अपसाईडला निफ्टी 50मध्ये बघायला मिळतील. अदरवाईज जर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये निफ्टी 50 क्लोजिंग पॉईंटपर्यंत येऊन क्लोजिंग पॉईंटपासून खाली येऊन जर 21,900च्या खाली ट्रेड करेल डेफिनेटली मार्केटमध्ये परत एकदा आपल्याला निगेटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकते. त्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारचा फॉल अजून एकदा बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगचं मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, इथे ओपनिंग झाली म्हणजेच 21,850च्या आसपास ओपनिंगवर मार्केट जर सरळ वरती गेलं, पहिला जो लो लागला असेल त्या लोच्या वरती जर सेकंड लो बनत असेल तर मार्केटमध्ये अशा प्रकारचं फॉर्मेशन बघायला मिळू शकतं. म्हणजे जो लो आहे लोच्या वरती जर सेकंड लो थर्ड लो असं बनत असेल तर मार्केट अप ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस असतील. तर त्या कंडिशनमध्ये आपण डेफिनेटली कॉलचे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. ओके, हे जे स्विंग्स असतील या स्विंग्सवरती आपल्याला बुलिश पॅटर्नवरती आपण काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केट कसं पळतंय, मार्केट कोणत्या साईडला जातं हे बघणं गरजेचं आहे. कंटिन्यूस जर मार्केट ओपन होऊन जर पहिलीच कॅन्डल जर रेट बनली त्या रेट कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन होत असेल, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर रेट बनली, फॉर एक्झाम्पल इथे ओपनिंग होऊन जर पहिलीच कॅन्डल लो बनली त्या लोचा ब्रेकडाऊन जर झाला तर नक्कीच मी कंटिन्युएशनमध्ये एक पुटचा ट्रेड इकडे बनवीन आणि पहिल्या कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉस लावेन. टार्गेट्स म्हणजे असतील 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स मला डाऊन साईडला निफ्टी 50मध्ये बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल उद्याचा निफ्टी 50चा एक्सपायरीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण फक्त निफ्टी 50चा ॲनालिसिस करणार आहे. तर बँक निफ्टीचा ॲनालिसिस आपण करणार नाही. थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे आपण बँक निफ्टीचे ॲनालिसिस उद्याच्या व्हिडिओमध्ये करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण निफ्टीचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर उद्याची एक्सपायरी असल्यामुळे आपण फक्त निफ्टीचं ॲनालिसिस करतोय. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.